28 जुलै 2026 ओडिसियस हा सिनेमा बघितला. ग्रीक मायथॉलॉजीवर आहे. ट्रोजन हॉर्स ची स्टोरी बहुतेक लोकांना माहीत असेल की त्याच्यामध्ये लपून सैनिकांनी कसं ट्रॉयवर आक्रमण केलं होतं आणि जिंकली होती लढाई. तर त्याच्यावरच आहे सगळं. आणि त्या लढाईत जो सेनापती असतो ओडिसियस, तर त्याची पूर्ण स्टोरी आहे की तो कोण होता, कसा लढला आणि कसा परतला. तर पूर्ण त्याची ती स्टोरी. तर सामतचा तो हे असतो, म्हणजे राजाचा सेनापती, आणि त्याची राणी आणि त्याला एक मुलगा असतो लहान. तर जेव्हा ट्रॉयवर आक्रमण करायचं चाललं होतं, तेव्हा सगळ्यांनाच नेणं शक्य नसतं आणि सगळ्यांना न्यायचं नाही असंही ठरलेलं असतं. एक लिमिटेड लोकच, आणि त्यांना माहिती असतात की आपण असं समोरासमोर जर लढाई केली तर आपण जिंकूच शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी ती एक स्ट्रॅटेजी वापरली असते की एक मोठा घोडा त्यांनी बनवला असतो लोखंडी, आणि तो ट्रॉयच्या राजाला गिफ्ट म्हणून पाठवला असतो. तर तो जहाजातून येताना समुद्रात बुडतो. इतका वजनदार असतो की ते जहाज त्याच्यामुळे बुडतं समुद्रात. आता त्या ह्याला ओढून तिथे न्यायचं असतं त्यांना आपल्या पूर्ण पॅलेसमध्ये. तर तो आधीच इतका वजनदार, आणि त्याच्या आत हे सगळे सैनिक लपलेले असतात त्या हॉर्समध्ये, की जेव्हा ते ओढून आपल्या पॅलेस जवळ नेतील तेव्हा मग रात्री वेळ बघून आपण त्याच्यातनं बाहेर यायचं आणि त्यांना त्यांच्यावर अटॅक करायचा. तर त्याच पद्धत आता जसंच तो घोडा तिथे दिसतो तर तिथले सैनिक येतात ट्रॉयचे, आणि एकाला त्यांनी बाहेर सोडलं असतं की तो म्हणतो की मी या ही गिफ्ट आहे म्हणे तुमच्या लोकांकरता, आणि या गिफ्टची रखवाली करायला मला इथे थांबायला सांगितलंय. तर ते लोक ठीक आहे म्हणतात, मग घेऊन जातात वगैरे. आणि मग ठरल्याप्रमाणे रात्री हे लोक सगळं बाहेर पडून आणि ट्रॉयची लढाई म्हणजे होते. घमासान युद्ध होते. वाटेल तसं मारामारी होते. कोणालाही स्पेअर करत नाही, बायका असू दे, मुलं असू दे, जाळपोळ सगळं. आणि मग त्या ह्याच्यात ती लढाई ते जिंकतात. पण ते सगळं बघून आणि ते सगळं करताना याचं मन एकदम विषण्ण होते ओडिसियसचं. म्हणजे त्याला ही अपेक्षा नसते की इतका नरसंहार आणि असं सगळं होईल. शेवटी मग ते जिंकून आता परत जायचं. तर परत वेगवेगळे त्यांचे जहाज असतात. काही वेगळ्या जहाजाने परततात, काही कोणत्या याने परततात. तर हा परतच येत नाही ओडिसियस त्याच्या ठिकाणी. तर तो कुठे गेला आणि मग काय झालं त्याचं, तर ही सगळी त्याची ती स्टोरी. तर तिथून त्यांचं आता ज्या जहाजात ओडिसिस आणि त्याचे काही सहकारी असतात ते जहाज निघतं. तर ते भरकटतं थोडंसं. म्हणजे आधी योग्य दिशेने चाललं असतं, मग हवा सुटते म्हणून ते वल्हवणं थांबवून पाल लावतात, पण ते भरकटतंच. आणि शेवटी ते एका जंगलामध्ये कुठेतरी धडकतात. तिथे आता बरं काही दिवसांसाठी त्यांचं त्यांना म्हणजे एक अंदाज असतो आपल्याला घरी पोचायला किती दिवस लागणार आहे. तर मग आपण एवढ्या याचं घेऊ जेवण, मग मध्ये एक आपल्याला आयलँड लागेल तिथे आपण उतरू, तिथे खाऊया आणि मग पुढे आपला प्रवास होईल, पुरेसं होईल तेवढं, असं करून ते निघतात. पण मग जहाज भरकटल्यावर ते वेगळ्याच दिशेने जातं. आणि मग एका आयलँडवर उतरल्यावर त्यांना एक मेंढरी दिसते. तर ती मेंढी चा फॉलो करताना ते लोक जातात 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 एका गुहेत पोचतात. ते त्यांना तरी शंका असतेच, हा ओडिसिस म्हणतोच की एकटी मेंढी कधी नसते, नेहमी ते कळपात असतात. कळप तर कुठे दिसत नाही, म्हणून ते शोधायला असं आत घुसतात. आणि तेवढ्यात एक तिथे मोठा राक्षस म्हणा, दैत्य म्हणजे त्यांच्या 10 पट मोठा
असा आणि एकच डोळा असणारा असतो. तर तो त्यांच्या कुठल्या तरी देवाचा एक दूत असं त्याला मानलं जातं. म्हणजे हे त्यांना नंतर मग ती स्टोरी त्यांची असेल. तर तो येतो आणि त्या सगळ्या मेंढ्यात आणि तो गुहेचं दार टाकतो बंद आणि त्यांच्याच एका दुसऱ्या माणसाला उतरतून कसा कसा खातो. त्यांना कळतं आता आपल्याला काय ते प्रयत्न करतात पण ते दगड काही हलवता येत नाही त्यांना. मग आता काय करायचं ते म्हणतात आपल्याला सकाळपर्यंत वाट बघायला पाहिजे जेव्हा तो परत दगड हलवेल आणि आपण निघू शकतो. ते प्रयत्न करतात. तो दगड हलवतो सगळ्या मेंढ्या निघतात हे जसेच पळायला लागतात तो त्यांना असं बाजूला सरकवतो. मग तो त्यांचा प्रयत्न हे होतो. मग दुसऱ्या दिवशी अ, पुन्हा मग ते ठरवतात स्ट्रॅटेजी आता काय करायची. मग पाठीवर ते पेंड्या बांधतात की ज्यांनी म्हणजे त्याला असं वाटेल की हेच आहेत म्हणजे मेंढरच आहेत कारण तो असा हाताने बघत असतो मेंढ्यात जाताना. तर आणि मग वाकून वाकून जायचं तर हाताला तो चारा लागला की त्याला मेंढ्यांसारखंच वाटेल. आणि ते रात्री झोपलेला असताना ते त्याच्या डोळ्यामध्ये एक भाला पण खूप असतात आणि निघतात म्हणजे पळ काढतात म्हणजे शेवटी तिथून ते सटकतात. पण म्हणजे अ, त्यांच्यापैकी काही जणांचं मग म्हणणं असं असतं की आपण त्या देवाच्या याला मारलंय तर आपल्याला आता देव मदत करणार नाही. मग त्यांचं तसंच जहाज त्यांना प्रॉब्लेम होत राहतात. भरकटतं. मग ते परत एका लँडवर पोचतात. तर तिथे एक लांबून त्यांना घरातनं धूर येताना दिसतो. तर ते म्हणतात इथे दिसतंय काहीतरी आपल्याला खायला मिळेल असं वाटतं. तर हा म्हणतो ठीक आहे तुम्ही जा तिथे मी बघतो इथे कुठे शिकार मिळते का. म्हणून हा एकटा ओडिसीस शिकार शोधत असतो कारण त्याला एक हरण दिसते. तो म्हणे मी या शिकारीच्या मागे जाते तुम्ही जा तिकडे वरती. तर ते लोक वर जातात तर तिथे एक बाई असते. ती बाई भरपूर अन्न शिजवत असते. तुम्हाला कसं माहिती होतं की आम्ही येणार. म्हणे नाही नाही येतेच राहतात तिथे लोक. तर तिथे आणि त्यांना रस्त्याने जाताना वाघ सिंह अजून दुसरे हिंस्र प्राणी दिसतात पण ते शांत बसलेले असतात. काही नाही एकदम हू नाही कसू नाही. आश्चर्यच वाटतं त्या लोकांना. आत जातात गपा 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 खातात. त्यांची मग वेडेवाकडे गोष्टी चालू असतात. तर थोड्या वेळाने ती प्रत्येकाजवळ जाते आणि त्यांच्या अंगावरून अशी हात फिरवते मानेवर हात फिरवते आणि त्यांना ट्रान्सफॉर्म करून देते पिग्स मध्ये डुक्कर आणि सगळ्यांना डुक्कर बनवते. आता हा बराच वेळ त्या शिकारीच्या मागे धावतो आणि मग म्हणतो की अजून कसे आपले मित्र आले नाही म्हणून मग तो पण त्या दिशेने जातो. तर ती म्हणते की तुम्हाला भूक लागली का माझं एखादं डुक्कर घेऊन जायच्यात ना. नाही नाही मला डुक्कर वगैरे काय नको तुमच्याकडे काही असेल तर द्या. मग ती त्याला पण आत बोलवते. तर ह्याला थोडीशी शंका येतेच तो ते काही खात नाही दिलेलं मांस आणि तो म्हणतो हा कावळा कवळा आहे. तो म्हणे आहे माझा साथीदार असं तसं. मग ते बोलण्याच्या ह्याच्यात ती सांगते की हो इथे आले होते सैनिक आणि मी त्यांना कारण म्हणे तुम्हाला काय वाटतं की मी इथे एकटी बाई इथे कशी काय राहू शकेल. हे असे लोक येतात मग ते वाटेल ते करू शकतात. तर मी म्हणजे मला देवीचं वरदान आहे की मी असं करू शकते. मग तो म्हणतो की त्यांची काही चूक नाहीये आणि त्यांनी काही केलं नसतं मी खात्री देतो तू त्यांना परत त्यांच्या रूपात हे कर. मग ती परत त्या पिग्सना माणसं बनवते आणि मग लोक पुढचे मग ती सांगते पुढे पुढे तुम्हाला आणखीन काय प्रॉब्लेम्स येणार आहे तुम्हाला आता तुम्ही कुठे जाणार काय होणार तुमचं पुढे तुम्हाला काय काय हे होणार तर तसंच ते होतं. मग ते ट्रान्सफॉर्म होऊन पुढे जातात तर वाटेत त्यांना एक असं माउंटनवर काही गाणाऱ्या बायका असतात म्हणजे ते आपल्याकडे आकृष्ट करतात म्हणजे आपल्याला इतकं ते ऐकून असं वाटतं की न राहता आपण त्यांच्याकडे जातो आणि मग मरून जातो असं असतं. तर ती सांगितलं असतं तर मग त्याला सोल्युशन ओडिसीसने सांगितलं असतं मला एका खांबाला बांधून ठेवा म्हणजे मला जरी वाटलं तरी मी जाणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी कानामध्ये वॅक्स मेड टाका म्हणजे मग ऐकू येणार नाही तुम्हाला. आणि ते लोक तसेच करतात. पण ओडिसीसला ते अगदी ऐकवत नसतं इतकं करुणामय आणि इतकं त्रासदायक असतं पण म्हणजे त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून एक दोघांना वाटतं की आपणही ऐकावं
आणि ते मग ऐकतात आणि मारतात उड्या, मग त्यांचा जीव जातो. म्हणजे असे थोडे 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 करत सैनिक कमी होत जातात. परत मग तिकडनंच वळणावर एक मोठं हे असतं, भंवर असतं. त्या भंवरमध्ये तुमचं शिप जाणार आणि मरणार तुम्ही. तर मग हा म्हणतो की आपण ह्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ, खडकाळ याने. पण मग त्या खडकाळ रस्त्याने जाताना त्यांचा जीव वाचतो, पण सगळ्यांचे वल्हे तुटतात. मग पुन्हा हे लोक भरकटतात आणि एका याच्यात जातात. तर तिथे तिने सांगितलं असतं की त्या लँडवर तुम्ही हे 2 बकऱ्यांची बली दिली की तिथे मग आत्मा त्या येतील आणि तुम्हाला सांगतील. मग तिथे ते बली देतात. तर त्यांच्या लढाईत जितके लोक ते मेलेले असतात ते सगळे तिथे आत्मे फिरत असतात. मग त्यातली एक आत्मा येऊन सांगते की आता तुम्हाला कुठे जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, वगैरे वगैरे. आणि त्या पण खायला त्यांना धावतात. पण मग हे लोक पळत पळत कसं तरी आपलं शिप पकडतात. पुन्हा एका आयलँडवर जातात. तर तिथे म्हणजे ते एक मुलगा असतो. त्यांना असं वाटतं की त्याला मदत पाहिजे म्हणून ते जातात. तर तो ओरडतो. मग ते सगळे सैनिक येतात आणि मग ते त्यांचं लँड असतं. तर ते त्यांच्यावर अटॅक करतात. पूर्ण अंगावर शिल्ड असतं त्यांच्या. पुन्हा हे तिथून पळ काढतात. मग एक याचं आयलँड असते सूर्याचं. तर तिथे मग हे लोक हा प्रॉमिस करून घेतो ओडिसीस त्यांच्याकडनं की तुम्ही अजिबात कोणाला मारणार नाही, काही नाही. फक्त आपल्याला फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे काही मिळतील ते आपण खाऊ. पण मग बरेच दिवस तिथे काही वादळ थांबायचं नावच घेत नाही त्यांच्या शिपचं. मग आता दिवस जास्त गेल्यावर त्यांना राहवत नाही. तर शेवटी ते ओडिसीसला लपवून मारतात आणि खात असतात. पण मग तेच त्यांच्यावर मग शेवटी म्हणजे मग असं दाखवलं की वादळ एकदम थांबते. म्हणून मग ही शिप घेऊन निघतात. पण मग ते हे त्यांचं भरकटतं. पूर्ण त्याची तोडमोड हे होते. आपटतं, आदळआपट, कुठेतरी नष्ट आणि सगळे जण बुडून मरतात. हाही बुडतो, पण हळू जखमी झालेला असतो. पण किनाऱ्याला लागतो. मग तिथे एक बाई त्याला एका आयलँडवर बघते आणि ओढून नेते आणि त्याला त्याची शुश्रूषा करते. त्याला एक औषधी कमळ असतं ते खायला देते. तर ते औषधी कमळ असं असतं की त्याला म्हणजे शारीरिक हे तर तो विसरेलच वेदना वगैरे, पण मनाच्या पण वेदना आणि मनात त्याच्या जे जुनं आहे ते विसरून जाईल. कारण हळूहळू तिला तो आवडायला लागलेला असतो. तर ती त्याला रोज ते कमळ खायला देत असते. दोघांचं तिथे मग आणि तो जवळपास म्हणजे त्याला काही असं आठवत पण नसतं ओडिसीसला. 7 वर्ष तो तिच्याबरोबर तिथे काढतो. आता इकडे म्हणजे हे दाखवलंय की आता तो तिथे आहे त्या आयलँडवर तिच्याबरोबर आणि म्हणत असतो तिला, मी कोण आहे, काय आहे, मला काहीच माहित नाही. पण मला असं वाटतं की माझी फॅमिली आहे. मला असं काहीतरी अंधुक आठवतंय आणि मी सैनिक होतो. असं म्हणजे त्याला असं पुसटसं काहीतरी काहीतरी आठवत असतं. तर असं तिच्याशी तो बोलत असतो. आता इकडे हे होतात की इतक्या वर्षांपासून म्हणजे ह्याचा काहीच पत्ता नसतो. मग ते जे दुसरे राणीचे आणि ह्याच्या ओडिसीसचे जे सलाहकार किंवा मित्र जे असतात सरदार, तर त्यांच्यापैकी प्रत्येकालाच वाटत असते की आता ओडिसीस मेलाच असणार, तो काय येतोय परत. तर म्हणजे प्रत्येक जण राणीवर डोरे टाळायचा प्रयत्न किंवा त्यांना राजा व्हायचं असतं त्याच्याशी लग्न करून. आणि ओडिसीसचा आता मुलगा पण मोठा झाला असतो, तरुण झाला असतो. तर तो पण म्हणत असतो की आई आता काय बाबा काय येत नाहीयेत, मी जाऊ का शोधायला वगैरे, असं चालू असतं. आणि त्यांचा खूप जुना वफादार एक नोकर असतो. तो आंधळा असतो पण. तर त्याला अशी म्हणजे चांगल्या वाईटाची चाहूल आणि कानोसा त्याचा एकदम पटकन, आणि त्याला पटकन कळत असतं कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय. तर मागे जेव्हा त्याला डोळे असतात तेव्हा त्यांनी कुत्रे पाळले असतात आणि त्यातला एक कुत्रा अगदी मरायला टेकला असतो. पण तो जसं काही म्हणजे अगदी आपल्या मालकाची वाट बघत जिवंत तिथे पडलेला असतो. तर पण ती राणी काही त्या लोकांना कोणाला हे देत नसते. पण आता हे कसं चालवायचं आपलं राज्य आणि पैसा पण आला पाहिजे. तर जे लोक असे टुरिस्ट ट्रॅव्हलर्स वगैरे यायचे तर त्यांना हे लोक मग दावत खिलवायचे, जेवण वगैरे, आणि त्याच्या बदल्यात ते पैसे वगैरे जे द्यायचे त्यांनी चालायचं यांचं राज्य. तर मग अशातच हा म्हणतो की मी जातो स्पार्टाला.
कारण तिथल्या राजाला माहीत असणार, कारण तो पण होता ओडिसीस बरोबर. मग हा जेव्हा निघतो स्पार्टा करता, तर ह्यांची परत सगळ्या सरदार लोकांची कॉन्स्पिरसी सुरू होते की आता या राजकुमाराला परत, म्हणजे ओडिसीसच्या मुलाला परत येऊ द्यायचं नाही, कारण ओडिसीस जर मेला असेल तर हा राजा बनेल. तर आता ह्याचाही काटा काढला की मग आपण राणीशी लग्न करून आपणच राजा बनायचं. तर हे सगळं प्लॅनिंग हा ऐकतो अंधारा, आणि मग तो आपल्या एका विश्वासू माणसाला सांगतो. आता हळूहळू इकडे काय होतं की ती बघते की ह्याचं शरीर जरी ओडिसीचं झालंय चांगलं, पण मन त्याचं बेचैन आहे. मग ती पण विचार करते की आपण नको ह्याचा अंत बघायला. मग ती हळूहळू त्याला म्हणते की तू कमळ नको खाऊ. आणि मग हळू हळू करत याला बऱ्यापैकी आठवतं ओडिसीसला. आणि मग त्याला तो म्हणतो की मग मी जातो स्पार्टाला. तर मग हा पण जातो तिथे, आणि तिथे त्याला म्हणजे हे कळतं की, आणि तिथे भिकारी बनून जातो. आणि मग त्याला कळतं की म्हणजे आपल्या मुलाला मारणारे वगैरे. मग तिथे तो सगळ्यांशी फायटिंग करून आपल्या मुलाला वाचवतो आणि म्हणतो चल आपण जाऊया इथे चला. आणि मग पण म्हणतो तुम्ही कोण आहे? तर म्हणे मी एक भिकारी आहे. पण आधी म्हणे तुझ्या वडिलांबरोबर मी ट्रॉयच्या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. आणि मग ते लोक सगळे येतात. तर इथे ते सगळे प्रकार चालूच असतात. राणी म्हणते की आता म्हणजे काय करावं. तर हा स्पार्टाहून आल्यावर ती म्हणते काय झालं? तर म्हणतो नाही, मला म्हणजे वडिलांच्या कहाण्या खूप कळल्या की असे झाले, तसे झाले, इकडे गेले असतील, तिकडे गेले असतील, यांच्याबरोबर युद्ध केले आम्ही, त्यांच्याबरोबर होतो. सगळे त्यांना प्रेज करतात, पण ते जिवंत आहेत का मेले हे कोणीच सांगत नाही. ती म्हणते आता काहीतरी आपण डिसिजन घेतलं पाहिजे. मग हाच सुचवतो मुलाला आपल्या ओडिसियस, न सांगता म्हणजे की राणीला सांग की जे उत्सुक आहेत लग्न करायला, तर त्यांनी सगळ्यांनी त्या धनुष्य बाणावर प्रत्यंचा चढवायची, जे ओडिसीचं धनुष्य असतं. आणि ते कोणालाच त्याच्यावर प्रत्यंचा चढवता येत नसते ओडिसीशिवाय. तर प्रत्यंचा जो चढवेल, आणि काहीतरी असे ते लोक इन्स्ट्रुमेंट्स लाईनीने लावून ठेवतात, तर त्यांना जो एका बाणात छेदेल त्याच्याशी ती लग्न करेल. तर बसतात सगळे, म्हणजे तो दिवस येतो मग शेवटी, आणि सगळेच जण प्रयत्न करतात जेवढे असतात विलिंग, पण काही कोणालाच जमत नाही. मग शेवटी हा म्हणजे ओडिसीस जो भिकारी बनलेला असतो, आपलं सगळं चेहरा त्यांनी झाकलेलाच असतो अर्धवट घुंगट सारखं घेऊन, तो म्हणतो मला पण हे करायचं. सगळे खूप हसतात की अरे आता ह्याच्या भिकारी ज्याच्या अंगात काही शक्ती नाही असं काय करणार. आणि मग तो प्रत्यंच्यात चढवतो आणि त्या बाणाने जमकन सगळे एका त्याच्यात मारतो, आणि मग एकदम आपला हे बाजूला करतो. तर सगळे सारी ओडिसीस 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 करतात. आणि त्याच्या आधी त्यांनी हे पण सांगितलं असतं की ज्या खोलीमध्ये हे सगळं ऑर्गनाईज करायचं आहे, तर तिथे एकही दुसरं हत्यार असता कामा नये, आणि सगळी हत्यारं वर नेऊन ठेवायची. तर मग आणि मग तो सप 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 करत एक 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 सरदाराला मारत सुटतो. पण ह्या सगळ्या ह्याच्यात बरेच लोक असतात तिथे, जरी बाकी सगळं, तर काही त्याचे जे दुश्मन असतात, बाकी तर सगळ्यांना तो आवडतच असतो, पण जे आता त्याच्या गैरहजेरीत जे दुश्मन तयार झालेले असतात, तर ते असतात त्यांच्यापैकीच एक दुश्मन वर जातो, आणि वर तो छताला, लाकडी छताला भोग करून त्याची हत्यारं वर लपवले असतात ते एक एक खाली टाकायला सुरुवात होतं. बघ घमासान युद्ध होते, सगळे मॅक्झिमम मरतात, आणि शेवटी हा म्हणजे जखमी होतो पण जिवंत राहतो. मग तो म्हणतो की आता आपला मुलगाच इथला राजा होणार, तुला काही कोणाशी लग्न करायची गरज नाही, आणि आपण जसं म्हणत होतो की आता आपल्याला इथे राहायचं नाही, आपण मस्त एक शिप घेऊन जाऊ, आणि जे आपले लोक मेलेत युद्धात त्यांना आपण प्रॉपर
त्यांचं क्रिमेशन करून, म्हणजे ते तसेच पडलेले ना, काहीच तेव्हा करता आलं नाही. तर अशा पद्धतीने तो मग ते दोघे निघतात आणि राज्य याच्या हाती, आपल्या मुलाच्या हाती सोपवतात. तर अशा पद्धतीने याची ती गोष्ट आहे आणि सुंदर आहे. हे आणि त्याची आता मायथॉलॉजीच्या ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे जसं आपलं रामायण महाभारतामध्ये आपल्याला नक्की माहिती नाही खरं खोटं काय आहे, पण गोष्टी आहेत रंगवून रंगवून सांगितलेल्या, तशाच त्यांच्या त्याच्यात आहे. तर छान आहे, म्हणजे एखादा वेळेस एकदा पहावा असा सिनेमा आहे.